नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ. मी आपल्या स्वामी लीला चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका महान अवतारी पुरुषांच्या दिव्य कथेत प्रवेश करणार आहोत, ज्यांच्या केवळ स्मरणानेही भक्तांच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणी दूर होतात. अक्कलकोट निवासी, करुणामूर्ती, दीनदयाळ, भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथांमधून आपल्याला श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण यांचे खरे महत्त्व कळते. या कथांमध्ये आहे भक्तीची ताकद, विश्वासाची शक्ती आणि स्वामींची अनंत कृपा. त्यामुळे कथा सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी मनोभावे स्वामींचे नामस्मरण करूया. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग स्वामींच्या या दिव्य लीलेला सुरुवात करूयात. मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला दुःख, संकटातून सोडवित असत. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत असत. त्या गावात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींचा निस्सीम भक्त असून स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते. मी त्यांना सांगितले आहे की स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे पाहून फक्त हसले. 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या भक्ता, या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाचे दरबारात वैकुंठवासी झाले. ते खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात मृत्यू आला. कोष्टी आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे. महाराजांना त्याची दया येत होती. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे. ते तू घे व सुखात आनंदात दिवस काढ. स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळेना. वडील मृत्युमुखी पडल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले. तो मागील अंगणात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. त्यांना नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे आहे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा. परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला. या कथेतून आपल्याला हे समजतं की संतांची भक्ती ही कधीच व्यर्थ होत नाही. स्वामी कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत आपल्या भक्ताच्या सेवेत आणि त्यांच्या केलेल्या
प्रत्येक हालचालींकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या हाकेला उभे राहतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.